नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आज आपण आलो आहोत कोल्हापूरमधील सेंट्रल बस स्थानक म्हणजेच मध्यवर्ती बस स्थानक कोल्हापूर। इथूनच आपल्या प्रवासाला सुरुवात होणार आहे कोल्हापूर पासून थेट शिर्डीपर्यंत। हा जो मार्ग असणार आहे 2 देवस्थानात जोडणारा हा मार्ग असणार आहे, म्हणजेच कोल्हापूर आणि शिर्डी। कोल्हापूरमध्ये तुम्हाला माहित असेल जसं की कोल्हापूरचे महालक्ष्मी अंबाबाई मंदिर आणि श्री ज्योतिबा मंदिर। शिर्डीमधील मंदिर तर तुम्हाला माहित असेल शिर्डीतलं प्रसिद्ध असं देवस्थान श्री साईबाबा। अशा 2 देवस्थानात जोडणारा हा मार्ग म्हणू शकतो आपण। कोल्हापूर पासून या प्रवासाचा अंतर बघायचं झालं तर जवळपास 400 ते 450 किलोमीटरचा हा प्रवास आहे। कोल्हापूरवरून शिर्डी जाण्यासाठी 2 शेड्यूलवर गाड्या धावतात, सकाळचा टायमिंग आणि रात्रीचा टायमिंग। आपण आता रात्रीची बस पकडली तर बुकिंगला सकाळी 6:15 आणि संध्याकाळी 7 अशी काहीतरी बस दाखवते। थोडक्यात 6 वाजताची बस आहे। कोल्हापूरवरून शिर्डी, शिर्डीवरून कोल्हापूर असा काहीसा बसचा रुटीन असतो। तुम्हाला ज्या शेड्यूलवर प्रवास करायचा आहे तो शेड्यूल अवेलेबल आहे, म्हणजे सकाळी असो किंवा संध्याकाळी असो। कोल्हापूर बस स्टँडला सध्या टायमिंग झालेला आहे संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत। अजून आपल्याला बस लागायला अर्धा तास बाकी आहे, तोपर्यंत आपण बसची वाट बघूया। कोल्हापूर बस स्टँडला जवळपास 6 वाजत आलेत आणि 6 वाजताचे दृश्य बघा। शिर्डी जाण्यासाठी जी आपल्याला बस लागणार आहे फलाट क्रमांक 19, जिथे पाटण, कराड, चिपळूण आणि महाड जाण्यासाठी बसेस लागतात त्या फलाटला। हो 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 हो, कोल्हापूर शिर्डी बस लागली। कोल्हापूर शिर्डी, सातारा, स्वारगेट, शिवाजीनगर, अहिल्यानगर शिर्डी जाणारी बस फलाट क्रमांक 17 वर। सातारा, स्वारगेट, शिवाजीनगर, अहिल्यानगर शिर्डी जाणारी बस फलाट क्रमांक 16 वर। फलाट 5:30 वाजता दुपारी लोकसभेची बस फलाट क्रमांक 16 वर। ज्या प्रवाशांचे आरक्षण असेल अशा प्रवाशांनी प्रकरणाची नोंद घ्यावी। कोल्हापूर शिर्डी फायनली मंडळी आपल्याला बस लागलेली आहे कोल्हापूर शिर्डी। गाडीला तुफान गर्दी आहे, तुफान। आपल्या गाडीचा जो मार्ग आहे ना कोल्हापूर, पुणे, शिवाजीनगर, नगर आणि शिर्डी, इथे अहिल्यानगर करायला पाहिजे होतं, बहुतेक केले नाही त्यांनी। आणि ज्या गाडीनं आपण प्रवास करणार आहे MH14 LX 7986 कोल्हापूर आगाराची गाडी, कोल्हापूर विभाग। या गाडीनं आपण प्रवास करतोय शिर्डीपर्यंत। बस लागली की एकदम कसं मनाला प्रसन्न वाटतं, एकदम म्हणजे भारी वाटतं। कारण या रोडवर ना मला माहीत नव्हतं की नवीन बस आहे, म्हणजे 2 देवस्थानात जोडणारा हा मार्ग आणि त्याच्यावर ही असणारी नवीन बस। आणि या बसमध्ये काय काय सेवा आहे तुम्हाला तर माहिती आहे। गाडीची कंडिशन बघा, एकदम नवी कोरी गाडी असल्यासारखी वाटते, अशी कंडिशन ठेवलेली आहे इथे। या गाडीमध्ये आपले सीट बुकिंग आहे, त्यामुळे प्रवासी वगैरे आता बसलेले सीटवर काय अडचण नाही। बुकिंग वगैरे दाखवली की ती ऑटोमॅटिक मागे जाते। एसटी बघा तुम्ही, अक्षरशः सुरुवातीला एसटी एवढी पॅक झाली आहे ना, बसायला जागा नाही प्रवाशांना, म्हणजे तुफान गर्दी। आता ही गर्दी कुठपर्यंत राहते, शेवटपर्यंत प्रवासी फुल राहतायत का वगैरे वगैरे। कारण जिथून बी तुम्ही प्रवास कराल ना तिथं सीट अवेलेबल असेल तर तुम्हाला या गाडीमधून प्रवास करता येईल कुठून तरी। तर सध्या तरी गाडी फुल आहे, आपली सीट रिझर्वेशन असल्यामुळे आपल्याला काही टेन्शनच नाही। म्हणून मी कुठल्याही प्रवासाला जाताना ना हमखास रिझर्वेशन करतो, जेणेकरून पुढे जाऊन प्रॉब्लेम नाही आला पाहिजे। बस बघा तुम्ही किती एवढी बस भरलेली आहे। तर मंडळी बस निघण्याचा जो टायमिंग आहे तो 6:25 आता बस आपली रवाना होते शिर्डीच्या दिशेने। तर चला मंडळी मस्तपैकी अशी या प्रवासाला सुरुवात करूया, बघूया आजचा हा रात्रानी प्रवास शेवटपर्यंत कसा होतो। चला तर मग। कोल्हापूरपासून जवळपास 75 किलोमीटरचा अंतर गाठत 2 तासामध्ये आपली बस पोहोचलेले कराड बस स्थानक। या ठिकाणी बरोबर 2 तास लागले आपल्याला कोल्हापूरवरून पोहोचण्यासाठी। कराड बस स्टँडला जिथे आपली बस थांबली फलाट क्रमांक 2, जिथे छत्रपती संभाजीनगर, नाशिक, शिर्डी, पुणे जाण्यासाठी बसेस लागतात त्या ठिकाणी। आता कराड नंतर आपली जी गाडी थांबणार आहे ना पुढे, ती जेवणासाठी थांबणार आहे। आता कुठे थांबणार आहे ते बघूया। जसं आपण कराडमध्ये एंट्री मारत होतो ना त्यावेळेस इतकं भयानक ट्रॉफिक होतं,
कारण त्या साईडला ना रोडचं काम चालू आहे, त्याच्यामध्ये आपली 20-25 मिनिटं गेलेली. बसमध्ये प्रवासी म्हणाल ना शेवटपर्यंत फुल भरलेली आहे बस. स्टँडिंगचे प्रवासी आहे त्या बसला. तुफान गर्दी, तुफान. आपण या रोडवरनं पण एक रोड बनवला होता चिपळूण अक्कलकोट, ती गाडी पण इथूनच जाते मधल्या रोडनं, विटा वगैरे करत पंढरपूर, त्याच्यानंतर मग अक्कलकोट. तो रूट आपण बनवलेला आहे चिपळूण अक्कलकोट. कोणता तरी एक घाट लागतो मध्ये, त्या घाटातनं मस्तपैकी अशी गाडी येते, कराडला पोहोचते, कराडनंतर मधल्या मार्गे ती पंढरपूरला जाते, म्हणजे विटा वगैरे करत. मस्त असा रोड झाला होता. नाईट रात्राने गाडीचा प्रवास होता तो जबरदस्त, त्याची आठवण आली आम्हाला. आणि ही गाडी पण इथे बरोबर रात्रीच्या 8 वाजता पोहोचलेली आहे आपली. तर मंडळी आपली गाडी रात्रीच्या जेवणासाठी थांबलेली आहे हॉटेल साई सिद्धी. इथे असं काहीतरी हॉटेल आहे, त्या ठिकाणी आपली बस डिनरसाठी थांबलेली आहे. बरोबर या ठिकाणी 9:24 झालेले आहेत. आणि आत्ता इथून पुढचा जो स्टॉप आहे तो सातारा आहे. इथून 25 किलोमीटर अंतरावर आहे. आपल्या गाडीच्या बाजूला एक गाडी आलेली आहे, अर्नाळा कोल्हापूर अर्नाळा डेपोची गाडी आहे, पालघर विभाग. मस्त कन्या. बरेच दिवसानंतर स्लीपर बस बघितली. आजकाल स्लीपर बस दिसतच नाही जास्त. मला वाटतं ही बस सगळ्यात बेस्ट होते आतापर्यंत. एसटी महामंडळाच्या ताफ्यात आलेली जी बस आहे ना, ही मला खूप आवडली. कारण या आधीच्या बसेस आल्या होत्या स्लीपर मधल्या एसटीच्या ताफ्यामध्ये, त्याची बिल्ड क्वालिटी एवढी काही खास नव्हती. पण ही एमजीनं बिल्ड केलेली ही बॉडी आहे. या गाडीला टोटल किती वर्ष झालं अजून काय तसं मला माहीत नाही, पण ज्यांना कुणाला माहीत असेल ना त्यांनी नक्की सांगा. बघा गाडी कशी आहे. तर चला मंडळी आपण आधी जेवण वगैरे करून घेऊया, कारण ह्याच्यानंतर गाडी कुठे थांबत नाही. आतील परिसर तुम्ही पाहू शकता, जिथे प्रवासी रात्रीच्या जेवणासाठी थांबलेले जेवण करतायत. तर असा काहीसा हॉटेलचा परिसर आहे. फायनली आपली ऑर्डर आलेली आहे दाल राईस, म्हणजे आपल्या मराठी भाषेमध्ये आपण म्हणतो डाळ भात. असा काहीसा डाळ भात आपल्याला आलेला आहे. 100 रुपये पर प्लेट आपल्याला पडलेले. त्याच्यामध्ये व्हरायटी बघा राहो, एक नंबर. इथं पापड वगैरे दिलेलं आहे, डाळ भात आहे, पलीकडं वरण आहे आणि लोणचं, कांदा. बापरे बाप, मी पहिल्यांदाच असं काहीसा डाळ भात बघितला आहे. एकदम म्हणजे आपल्या घरगुती पद्धतीचा डाळ भात कसा असतो सेम तसा. मी आधी असा कुठे हॉटेलमध्ये डाळ भात वगैरे बघितलं नाही. मी असे हॉटेल बघितलेत ना, ते तुम्हाला दाखवले पण असतील डाळ भात किती रुपयाला येतो. 200 रुपये, 150 रुपये, आय थिंक 170-80 असे पण डाळ भात मिळतात त्याच्यामध्ये. पण काही हॉटेलमध्ये क्वांटिटी जास्त असते, पण जास्त काही कम्पेअर करू शकत नाही. पण काही ठिकाणी आहेत. डाळ भात खाताना जो भात आहे ना, थोडासा हलकासा, थोडा कच्चा लागतो, म्हणजे असं पातळ नाही आहे. बघता बघता या ठिकाणी टोटल 4 गाड्या आलेल्या आहेत. पहिली गाडी स्लीपरमध्ये कोल्हापूर अर्नाळा, त्याच्यानंतर आपली गाडी कोल्हापूर शिर्डी, त्याच्यानंतर शिवनेरी आलेली आहे. बऱ्याच दिवसानंतर हिला बघितले. शिवनेरी कोणत्या रूटला? कोल्हापूर स्वारगेट. त्याच्यानंतर मग शेवटची गाडी आहे कुरुंदवाड पुणे. या गाडीचा आपण रोड बनवला होता, बघितला नसेल बघून घ्या. पुणेवरून कुरुंदवाड, नृसिंहवाडी. आणि माझ्यासमोर जो रोड आहे ना, जो हायवे, तो पुणे बँगलोर हायवे. तुम्ही बराच प्रवास बघितला असेल माझा या रोडवरचा. खूप प्रवास आपण केलेले आहेत या रोडवरनं. आणि या रोडवर ना सध्या काम खूप जोरात चालू आहे, माहीत नाही कधी होईल. दहा वाजून 34 मिनिटांनी आपली बस सातारा बस स्टँडला पोहोचलेली आहे. आणि इथे आपल्या बसचे जेवढे पण प्रवासी होते स्टँडिंगचे, ते पूर्ण खाली झालेले आहेत. सीटं वगैरे बऱ्यापैकी मोकळी झालेली आहेत, लास्टची सीटं. आपल्या गाडीमध्ये जे जास्तीचे प्रवासी होते ना, ते सातारापर्यंत प्रवास करणार होते. तर रात्रीचे 10:30 वाजताचे दृश्य बघा, सातारा बस स्टँड. इथे आपली गाडी पोहोचलेली आहे या ठिकाणी. सातारामध्ये बऱ्यापैकी या गाडीतले सीट खाली झालेले आहेत. मी तर म्हणेल की तुम्ही बुकिंग करूनच हा प्रवास करा. जर तुम्हाला लांब पल्ल्याचा प्रवास करायचा असेल ना, तर बुकिंग कंपल्सरीच करा. आता सातारापासून पुण्याचं जे अंतर आहे ना, जवळपास 100 किलोमीटरचं अंतर दाखवत आहे. अजून आपल्याला सातारापासून शिर्डी कव्हर करायला 300 किलोमीटरचा प्रवास करावा लागणार आहे.
पुण्यानंतर आपला आता पुढचा स्टॉप आहे तो अहिल्यानगर. इथून 121 किलोमीटर अंतरावर. आपण आता मध्यरात्री पोहोचलो तर इथे थंडी वगैरे काही जाणवत नाही. आता उन्हाळ्याचा सीझन आलेला आहे, पण या वेळेस जो उन्हाळा असणार आहे तुम्हाला तर माहिती आहे. उन्हाळा आल्यावर कसा उन्हाळा येतो, पावसाळा आला म्हणजे एकदम जबरदस्त. कोल्हापूर पासून आपल्याला पुणे पोहोचण्यासाठी ना तब्बल 6 ते 6.5 तासांचा कालावधी लागलेला आहे. गाडी अक्षरशः फुल पॅक झालेली आहे. मला वाटते आता इथून पुढे स्टँडिंगचे प्रवासी आहेत बऱ्यापैकी. जसं सातारला थोडेसे प्रवासी खाली चालते, त्याच्यानंतर पुण्याला परत प्रवासी भरलेले आहेत अक्षरशः. आता तुम्हीच बघा, आपण एवढे प्रवास केलेले, सातारा, कराड, पुणे, आता नगर, त्याच्यानंतर मग शिर्डी. मग रूटमध्ये एवढं काही युनिक नाहीये, त्यामुळं ना असं वाटतं की काहीतरी वेगळा रूट पाहिजे आपल्याला. त्यामुळे आपण ट्राय करतोय वेगळं काहीतरी करायचा. एखादं गाव लोकेशन नवीन असू शकतं, पण तो पुढं जाऊन परत तोच मार्ग जोडणारा असेल तर मग युनिक रूट नसेल ना तो, हा प्रॉब्लेम. आता याच्यानंतर जो उन्हाळा सीझन येईल ना, थेट विदर्भ आणि मराठवाडा किंवा खानदेश असे 3 विभागामधले प्रवास होऊ शकतात आपले. उन्हाळ्यामध्ये स्पेशल विदर्भ आहे. बघूया आता पुढची सिरीज काय येते. तर मंडळी आपण पोहोचलेलो आहे तारकपूर बस स्टँड. बरोबर या ठिकाणी रात्रीचे 3:45 वाजलेले आहेत, म्हणजे 3:45. आणि या आधी ज्या बस स्टँडला गाडी गेली होती स्वस्तिक बस स्टँड, त्याच्यानंतर डायरेक्ट तारकपूर बस स्टँडला आपण पोहोचलेलो आहे. गाडी इथे थोडीशी वगैरे खाली झालेली आहे, तर इथे आपली गाडी पोहोचलेली आहे. फलाट क्रमांक जिथे शिर्डी वगैरे जाण्यासाठी गाड्या लागतात, इथे आपली बस थांबलेली आहे. अहिल्यानगर पासून आता शिर्डीचं जे अंतर आहे जवळपास 85 किलोमीटर. पहिल्यासारखी थंडी नसल्यामुळे ना प्रवास एकदम हलका फुलका वाटते. आता थंडी असते ना, रात्रीचा प्रवास टाळला असतो, पण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये चान्स आहे जास्त की नाईट रात्राने प्रवास करायचा. खूप भारी. आणि इथं मस्तपैकी असं बॅनर वगैरे बनवलेलं आहे, चित्रीकरण केलेलं आहे. आय लव्ह अहिल्यानगर ची जी बोलीभाषा आहे ना, ते याच्यामध्ये लिहिलेली आहे. काय राव अय भाऊ बरंच काय. तर कोल्हापूर पासून शिर्डीपर्यंत जे आपल्याला तिकीट भाडं पडलेलं आहे, आपण या गाडीचं बुकिंग केलं होतं ऑलरेडी. फुल तिकीट 770 रुपये एवढं आपल्याला पडलेलं आहे. बोर्डावर दिल्याप्रमाणे आपले सर्व रूट कंप्लीट झालेले, कोल्हापूर, पुणे, शिवाजीनगर, अहिल्यानगर आणि शिर्डी. आता अहिल्यानगर नंतर आपण डायरेक्ट शिर्डी पोहोचणार आहोत. अरे बापरे, उन्हाळा अजून सुरू झालेला नाही आणि पावसाचं डिपकं बघा, सुरुवातच झाली पावसाला. आम्ही बरेच प्रयत्न केले होते की नाजल बॉटल 15ला वगैरे मिळावी, पण कुठे जरी गेले ना तरी 20 रुपयाला ते. आता हे आम्ही कुठपर्यंत बोलून बोलणार की बाबा 15ला नाही ना उपयोग. सगळीकडे कुठे जरी गेलं ना 20 रुपये, आता काय म्हणून 15ला मागायचे. अतिरिक्त कोणी पैसे घेत असेल तर या नंबरला कॉन्टॅक्ट करा. त्याची काय अजून ऍक्शन मला दिसलेली नाही आतापर्यंत. कॉन्टॅक्ट नंबर वगैरे असेल ना तर आपण एकदा ट्राय करूया. त्यांना कॉन्टॅक्ट वगैरे करायचा होत असेल तर बघूया एक दिवशी ट्राय करून. मला वाटत ना का बोलायची मलाही गरज असेल त्याला, जसं चाललंय तसं चालू द्या. आपल्याला काय एक रिॲलिटी सांगतो, आपल्या महाराष्ट्रामध्ये ना असे मराठी ब्लॉगर खूप कमी आहेत जे बसचे व्हिडिओ वगैरे बनवतात. म्हणजे सरकारी असो किंवा खाजगी असो, पण बनवणारे फारच कमी. फार कमी म्हणण्यापेक्षा हातावर मोजण्या इतकी संख्या आहे. म्हणजे ते जर सोडले तर मग अवघड आहे. आता गाडी आपली हल्लेली आहे. आता नगरपासून आपला जो अंतर राहिलेला पुढे ज्या मार्गाने आपली गाडी जाणार आहे, नगर राहता आणि शिर्डी अंतर बघायचं झालं तर जवळपास 85 किलोमीटर हा प्रवास आहे. साधारण मला वाटते 2-2.5 तासामध्ये गाडी पोहोचून जाईल. बघूया किती वाजता पोहोचते गाडी.
फायनली मंडळी आपण आता शिर्डीमध्ये पोहोचलो आहोत आणि इथे पोहोचण्यासाठी आपल्याला कोल्हापूरवरून तब्बल 12 तासांचा कालावधी लागलेला आहे. 450 ते 400 किलोमीटरच्या प्रवासाला. मस्त असा रात्रानी प्रवास आपला कंप्लीट झालेला आहे आणि या ठिकाणी आपली बस लागलेली आहे मुक्कामी, पाहू शकता इथे. आणि या ठिकाणी एक गाडी थांबते, ज्या गाडीचा आपण रूट केला होता नागपूर ते शिर्डी. एकदम मस्त चालली गाडी आणि अजून पण गाडी चालू आहे असं मला ड्रायव्हर दादा बोलत होते की ती गाडी अजून सुद्धा चालू आहे. नागपूर शिर्डी खूप लांब पल्ल्याचा रूट आहे. तो रूट आपण मस्त असा केला होता. त्याच्यानंतर जी रील व्हायरल गेली ना, चांगला असा प्रतिसाद आहे म्हणले. तर मंडळी असा होता आपला रात्रानी प्रवास कोल्हापूर पासून शिर्डी पर्यंतचा. कोणत्या मार्गाने गाडी आली तुम्हाला दाखवलेलं आहे आणि कशा पद्धतीने गाडी येते, तिकीट भाडं काय आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितलेली आहे याच्यामध्ये. आणि सगळ्यात शेवटी मी तुम्हाला छोटेसे दर्शन घडवणार आहे साईबाबांचं. महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यात वसलेलं हे पवित्र स्थान म्हणजे शिर्डी आणि इकडे आहे करोडो भक्तांच्या श्रद्धेचं केंद्र श्री साईबाबांचं समाधी मंदिर. साईबाबांनी आपल्या आयुष्यभर एकच संदेश दिला, सबका मालिक एक. धर्म, जात, पंथ या पलीकडे जाऊन मानवतेचा मार्ग त्यांनी दाखवला. इसवी सन 1918 साली विजयादशमीच्या दिवशी साईबाबांनी समाधी घेतली. आज त्यांच्या समाधी समोर उभं राहिलं की मन आपोआप शांत होऊन डोळे मिटते. ही एक वेगळीच ऊर्जा जाणवते. आरतीच्या वेळी संपूर्ण मंदिरात भक्तीचा गजर घुमतो. साईराम साईराम. लाखो भाविक दरवर्षी येते दर्शनासाठी येतात. कोणी मनोकामना घेऊन येतो, कोणी आभार मानायला येतो, पण प्रत्येक जण इथून समाधान आणि सकारात्मक ऊर्जा घेऊनच परततो. जर तुम्हालाही मनशांती आणि श्रद्धेचा अनुभव घ्यायचा असेल तर आयुष्यात एकदा तरी शिर्डीला नक्की या. जय साईराम. तर मंडळी तुम्हाला कसा वाटला हा रात्रानी प्रवास नक्कीच कमेंट करून सांगा. आणि चला मंडळी हा प्रवास आपण इथे एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. चला बाय. Fearless.